नमस्कार. मी राजेश खिस्ते, साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपलं स्वागत करतो. मागील आठवड्यात एक ग्राहक ऑफिसला आले होते. बोलता बोलता सोने तारण कर्ज आणि मालमत्ता तारण कर्जाचा विषय निघाला. मालमत्ता तारण कर्ज आपल्याला घ्यायचं असेल तर बँक ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर चेक करते, ग्राहकाचं घरदार पाहते, संपूर्ण व्हेरिफिकेशन होतं आणि मग मालमत्ता तारण कर्ज द्यायचं का नाही हे बँक ठरवते. पण सोने तारण कर्जामध्ये मात्र असं नाही. क्रेडिट स्कोअर पाहिला जात नाही की कुठल्या प्रकारचं व्हेरिफिकेशन होत नाही. गोल्ड व्हॅल्युअरला सोनं दाखवायचं, तो जे व्हॅल्युएशन देईल त्याप्रमाणे तासाभरात सोने तारण कर्ज ग्राहकाच्या खात्यात जमा. मालमत्ता तारण कर्जासाठी मात्र महिना महिना सुद्धा वाट पाहावी लागते. तर असं का? हा प्रश्न मला आमच्या ग्राहक मित्रांना विचारला. अगदी योग्य प्रश्न होता. मालमत्ता तारण कर्ज आणि सोने तारण कर्ज यामधला फरक कळलाच पाहिजे. सोने तारण कर्ज गोल्ड लोन हे एक सुरक्षित कर्ज म्हणजे सेक्युअर्ड लोन आहे. त्यामुळं बँका सिबिल स्कोअर किंवा जामीनदाराची मागणी करत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे कर्जदारानं दिलेलं सोनं हे बँकेकडे तारण म्हणजे कोलॅटरल म्हणून सुरक्षित असतं. बँकांसाठी हे कर्ज पूर्णपणे सुरक्षित असतं. जर कर्जदाराने कर्जाची परतफेड केली नाही तर बँक ते सोनं लिलावात काढून आपली थकबाकी वसूल करू शकतं. हे कर्ज सोन्याच्या व्हॅल्युएशनवर आधारित असतं, कर्जदाराच्या क्रेडिट हिस्ट्रीवर नाही. त्यामुळं खराब सिबिल स्कोअर असूनही हे कर्ज मिळू शकतं. कर्जदारानं गहाण ठेवलेलं सोनं हेच त्याचा जामीनदार म्हणून काम करतं. त्यामुळं अतिरिक्त व्यक्तीच्या हमीची आवश्यकता नसते. अर्जदाराच्या उत्पन्नाची किंवा त्याचं घरदार याचं व्हेरिफिकेशन हे करण्याऐवजी बँक फक्त सोन्याची शुद्धता आणि त्याचं वेट वजन हे तपासते. यामुळं कर्ज एका दिवसात किंवा काही तासात सँक्शन होतं आणि ग्राहकाच्या अकाउंटमध्ये जमा होतं. हे कर्ज मिळणं सोपं जरी असलं तरी वेळेमध्ये परतफेड झाली नाही तर बँक सोन्याचा लिलाव करू शकते आणि याचा तुमच्या सिबिल स्कोअरवर देखील परिणाम होऊ शकतो. सोने तारण आणि गृह तारण किंवा मालमत्ता तारण या दोन्ही कर्जामध्ये तारण हा शब्द समान असला तरी मालमत्ता किंवा घर अथवा जमीन तारण कर्ज याचं स्वरूप आणि जोखीम पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळं बँक सिबिल, जामीनदार, व्हेरिफिकेशन ह्या गोष्टींवर ते भर देते. सोनं तारण म्हणजे गोल्ड लोन याची मुदत साधारण 1 वर्ष किंवा 2 वर्ष इतकीच असते. तर गृह तारण कर्ज ह्याची मुदत 15 ते 30 वर्ष इतकी असू शकते. मग एवढ्या मोठ्या ह्या टर्म पिरियड मध्ये या एवढ्या मोठ्या काळात कर्जदाराची परतफेड जी होणार आहे तर त्याची शिस्त रिपेमेंट डिसिप्लिन ही कशी आहे हे चेक करण्यासाठी बँक सिबिल स्कोअर पाहते. सोनं कधीही आपल्या बाजारामध्ये विकून पैसे लगेच वसूल करता येतात, मात्र घराचा ताबा घेणं आणि त्याची विक्री करणं ही एक दीर्घकालीन कायदेशीर प्रक्रिया आहे. त्याच्यामुळं बँक शक्यतो घर विकण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याच्यापेक्षा कर्जदार वेळेमध्ये हप्ते कसे भरेल याची खात्री करते. त्याच्यासाठीच सिबिल किंवा त्याचं उत्पन्न हे चेक करावं लागतं. सोन्याची शुद्धता 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला चेक करता येते, परंतु घराच्या बाबतीमध्ये तसं नाही. जागेचा मालकी हक्क स्पष्ट आहे का, टायटल क्लिअर आहे का, त्याच्यावर ते कोणतेही जुने वाद तर नाहीत ना, हे चेक करण्यासाठी बँक कायदेशीर व्हेरिफिकेशन जरूर करते. जर कर्जदाराचं उत्पन्न हे थोडं असेल किंवा कमी असेल किंवा त्याच्या
रिपेमेंटवर ते बँकेला काही शंका असेल तर ती जोखीम कमी करण्यासाठी बँक जामीनदाराची मागणी करते. जामीनदार हा बँकेसाठी एक अतिरिक्त सुरक्षा कवच म्हणून काम करतो. गृहतारण कर्ज याचे व्याजदर हे सोने तारण कर्ज याच्यापेक्षा कमी असतात. मग कमी व्याजदरावर ते पैसे देताना बँक अत्यंत काळजीपूर्वक त्याची तपासणी करते, जेणेकरून भविष्यात कर्ज बुडण्याची शक्यता कमी होईल. थोडक्यात गृहतारण कर्ज याच्यामध्ये मालमत्ता ही फक्त सुरक्षा असते, कोलॅटरल. पण बँक कर्जदाराची हप्ते फेडण्याची क्षमता आणि प्रामाणिकपणा याला जास्त महत्व देते. सोने तारण कर्ज आणि मालमत्ता तारण कर्ज यात हे मुख्य फरक आहे. त्यामुळं सोने तारण कर्ज झटपट मिळतं आणि मालमत्ता तारण कर्ज त्याच्यासाठी बरीच कसरत करावी लागते. अशाच महत्वाच्या विषयांवर ते बोलण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा, भरपूर शेअर करा. ह्या व्हिडिओ बाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.